तर फार कमी लोकांना या ठिकाणी उत्तर माहीत असेल. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कलेक्टर ज्याला म्हणतो ते कोण आहेत माहिती आहे का कुणाला? त्यांचं नाव सांगू शकाल? फार कमी लोकांना माहीत असेल. कारण का माहिती आहे, एखादा कलेक्टर व्हायचा असेल ना, खूप कष्ट करावे लागतात, खूप बुद्धी लावावी लागते, खूप 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 पेशन्स पाहिजे. एमपीएससी यूपीएससी पास होणं शक्य नाही. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक वेळा कप्तान होणारा खेळाडूचं नाव काय? आलं ना उत्तर? मला सांगा. अजून एक प्रश्न विचारतो, जोरात उत्तर द्यायचं. भारतरत्न प्राप्त होणारा क्रिकेटर खेळाडू कोण? अरे मग मला सांगा, खेळाडू मोठा का कलेक्टर मोठा रे? हा, पण ते मी काय म्हणलं माहिती असेल पण कमी लोकांना माहिती आहे. खूप छान उत्तर दिलं विद्यार्थीनं. त्या कलेक्टरचं नाव सांगितलं, तिचं सर्वांनी अभिनंदन करायचं आहे. नुसतं खेळच माहीत असणं गरजेचं नाही, तर चारी बाजूनं विकास होणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजेत. गाडी चालवत असताना सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन आपल्याला येणं गरजेचं आहे, तरच ती गाडी रुळावर जाते. नुसता गेअर टाकला, क्लच पुढे नाही सोडला तर येत नाही. तसंच खेळाचं आणि अभ्यासाचे असते, तिनं ते दाखवून दिलंय. फक्त मला या ठिकाणी ते कमी आहेत असं नाही म्हणायचं, त्यांचंही यश तितकंच मोठं आहे जितकं तेंडुलकरचं आहे. पण प्रसिद्धी जर तुम्हाला कुणी दिली असेल तर ती, किंवा जी प्रसिद्धी जी चांगली मिळते ती खेळामुळे मिळते. नुसती प्रसिद्धी नाही मिळत. जर तुम्ही नुसताच अभ्यास करत बसला आणि जर तुम्हाला ते आलंच नाही तर ते कदाचित तुम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असते. जगामध्ये एक महाबलाढ्य देश म्हणून जर कुठं ओळखलं जातं तर तो कसं ओळखतात माहित आहे काय? ज्याच्याकडे विनाशकारी शस्त्र आहेत. तुम्ही 9वी 10वीला शिकला असाल, अनुभव 2 शहरांवरती टाकला, हिरोशिमा नागासाकी. हे हिरोशिमा नागासाकी ज्यावेळेला ते अणुबॉम्ब टाकला त्यावेळेला अमेरिकेनं दाखवून दिलं की जगात जर बलाढ्य कोण असेल तर आम्ही आहोत. म्हणजे एक कोणतं राष्ट्र महासत्ता, कोणतं राष्ट्र बलाढ्य? तर ज्याच्याकडे विनाशकारी शस्त्र आहे. पण आता कोणी युद्ध करत नाही. आता कसं बघितलं जातं माहित आहे? कोणता देश हा महाबलाढ्य आहे हे कसं बघतात माहित आहे? ज्याची जास्त ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केलेलं आहे, जो पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावरती जो देश आहे तो महाबलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे खेळाचं किती अनन्यसाधारण महत्व आहे बाळांनो समजून घ्या. अशा अनेक गोष्टी आपल्याला खेळातून आपल्याला मिळत असतात आणि हेच खेळ आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतात. खेळातून आपल्याला किंवा खेळ खेळत असताना एक शब्द आहे माझ्यासमोर, तो फार महत्वाचा आहे, कॅश. कॅश म्हणजे काय? जोरात जोरात सांगायचं. मी सांगितलं सुरुवातीला, हितगुज करायला आलोय, भाषण करायला आलेलं नाही. कॅश म्हणजे काय? पैसा महत्वाचा आहे. मग मी म्हणतो माझ्यासाठी खेळासाठी कॅश महत्वाचा आहे. कॅश म्हणजे पैसा नसून KASH, K फॉर नॉलेज, A फॉर ॲटिट्यूड, S फॉर स्किल. राहिलं कोणतं? H फॉर हॅबिट. नॉलेज, ज्ञान तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे. खेळातून खूप चांगलं ज्ञान मिळतं. इतकं चांगलं ज्ञान मिळतं की ज्या वेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला बलाढ्य संघ कसा आहे, त्याला कसं हरवायचं, तुम्हाला मिळालेलं जे ज्ञान आहे त्याचं आकलन कसं करायचं, आपोआपच तुमच्या बुद्धीचा विकास या खेळातून होत असतो. एखाद्या वेळेला एखाद्या संघामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये तुमचा सामना खेळत असताना 2 परस्पर संघ असताना तुम्हाला जाणवेल की पुढचा संघ एकदम खतरनाक आहे, बलाढ्य आहे, आमचं काही खरं नाही, आम्ही हरणार. येते ना मनात? आला असेल अनेक खेळाडूंच्या मनात. तुझ्या आलं नसेल पण काही जणांच्या येण्याची शक्यता आहे. काही वेळेला होते. आता तुम्ही सॉफ्टबॉल बेसबॉलला गेल्यानंतर जळगावचा संघ भारी आहे, आता इथं कसं आहे, तुम्हीच सगळ्यांच्यापेक्षा भारी आहे मला माहिती आहे, त्यामुळे तुमच्या मनात येत नाही पण दुसऱ्यांच्या येते. त्यावेळेला पुढच्याला कसं हरवायचं हे खेळ शिकवत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. 25,000चं सैन्य घेऊन ज्यावेळेला अफजल खान इथं आला होता त्यावेळेला शिवाजी महाराजांना माहिती होतं की थेट युद्ध करणं शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी काय केलं, आपलं सैन्य वाढवता येत नाही हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला अफजल खानाचं सैन्य कमी केलं. कसं केलं तुम्हाला आता ते सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहिती. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान खेळातून मिळतं. म्हणून म्हणलं की बाळांनो, नॉलेज यामधला K हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा गोष्ट आहे, शब्द आहे. त्याच्यानंतर A फॉर ॲटिट्यूड. हेनरी नावाचा व्यक्ती माहीत असेल की ज्याने एव्हरेस्ट शिखरावरती जाणारा हा पहिला व्यक्ती होता. जगातील सर्वात मोठं शिखर आहे. या शिखरावरती गेल्यानंतर त्याला पत्रकाराने विचारलं होतं
की एवढं मोठं शिखर ज्या वेळेला तुम्ही सर केला, यशाची उंची ज्या वेळेला गाठली, त्यावेळेला तुमचा अनुभव काय, तुम्हाला कसं वाटतं, तर त्यावेळेला त्याचा ॲटिट्यूड होता, त्याचा दृष्टिकोन होता. आम्हाला वाटलं की त्याला फार मोठा आनंद झाला असेल, एक मोठा सण साजरा केला असेल की मी पहिला व्यक्ती आहे की जो एव्हरेस्टवरती गेलो, पण तो ढसा ढसा रडू लागला. खूप आश्चर्य वाटलं की इतका मोठा आनंदाने रडतोय का. तर त्यावेळेला त्याने सांगितलं की ज्या वेळेला मी शिखरावरती गेलो, पाय ठेवला, त्यावेळेला मला एकच प्रश्न पडला की आता हितनं पुढं मला असं उंच शिखर चढण्यासाठी आव्हान माझ्यासमोर नाही, म्हणून तो नाराज झाला. खेळात हेच आहे बघा, जिंका, आता क्रीडा स्पर्धा जिंका, नंतर जिल्ह्यात उतरा, जिल्हा जिंका, विभागाला जावा, विभाग जिंका, राज्याला जावा, राज्य जिंका, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती जावा, ऑलिम्पिक लेवलपर्यंत जावा. मगाशी बघितलं की तिथं शासकीय सेवेमध्ये आपली मुलं आहेत, छत्रपती अवॉर्ड विनर. यासाठी तुम्ही आता तुमची वाटचाल सुरू आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला खेळातून शिकायला मिळणार आहे. स्किल, कौशल्य, तुमच्याकडे असणारं जे कौशल्य आहे ते देखील कौशल्य या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरा. का सांगितलं, तुम्ही अजून फार कदाचित 2007ची T20ची मॅच कदाचित लक्षात नसेल. भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना झाला होता आणि तो सामना टाय ब्रेकवर झाला होता. कदाचित 10वीच्या मुलांना माहीत असेल, लहान मुलांना माहीत असेल, कारण खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो बॉल आउट या नियमाद्वारे तो सामना खेळला जाणार होता. बॉल आउट म्हणजे काय, पुढच्या संघाला 6 बॉल टाकायला संधी द्यायची आणि पाकिस्तानला 6 आणि भारताला 6, आणि जो कोण स्टंपवरती अचूक मारा करेल त्याला तो संघ विन होणार होता. आणि अशा वेळी जे नेतृत्व असतं, जे स्किल असतं, ते धोनी, MS